फराह, धन्यवाद। आज आपल्या सर्वांना कल्पना आहे की मुंबईमध्ये एक मोठा रेल्वे अपघात घडला। या रेल्वे अपघाताला नेमकं जबाबदार कोण आणि त्यासह इतरही घडामोडींचा सविस्तर आढावा पुढच्या तासाभरात घ्यायचा आहे। सुरुवात आपण हेडलाईन्सने करतोय। हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधनं पडून 4 प्रवाशांचा मृत्यू। मुंब्रा दिवा स्थानकादरम्यानची घटना। लोकलमधल्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। मुंब्रा इथल्या अपघातानंतर अधिकाऱ्यांकडून रेल्वे रुळांची पाहणी आणि मॅपिंग। प्रशासनाकडून 2 रुळांमधल्या अंतराचं मोजमाप। अपघाताचं नेमकं कारण काय याचा तपास सुरू। मुंब्रा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत, तर जखमींचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार। मंत्री गिरीश महाजनांची घोषणा। रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा मागण्यापेक्षा त्यांनी गर्दीच्या वेळेला लोकलमध्ये शिरून दाखवावं। राज ठाकरेंचं रेल्वे मंत्र्यांना खुलं आव्हान। मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ असायला हवं, राज ठाकरेंची मागणी। तर रेल्वे दुर्घटनेविरोधात उद्या मनसेचा धडक मोर्चा। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची परदेशात भेट झाल्याची सूत्रांची माहिती। तिथेच युती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। पुण्यामधल्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवारांच्या आसन व्यवस्थेत बदल। अजित पवारांनी एक खुर्ची सोडून ठेवली आपल्या नावाची पाटी। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। पीओपी मूर्तिकारांसाठी दिलासा। पीओपी मूर्तीवरील निर्बंध मुंबई उच्च न्यायालयानं हटवले। मात्र मूर्तीचं विसर्जन नैसर्गिक जलाशयात करण्यास सक्त मनाई। पंढरपूर विठ्ठल रुक्मिणीचं व्हीआयपी दर्शन बंद। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा मोठा निर्णय। आणि अरबी समुद्रात मालवाहू जहाजाला भीषण आग। कोस्टगार्डकडनं 18 जणांना वाचवण्यात यश। बेपत्ता असलेल्या 4 शोध सुरू।